नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागरने आदित्यला सांगितलेलं असतं की आदित्य तू इकडेच आहे, आपण सर्वजण छान एन्जॉय करूयात. मग फोन ठेवल्यावरती सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता सॉरी, खरं तर मीच तुम्हाला म्हटलो की आपण दोघं बाहेर जाऊयात आणि आता मीच तुम्हाला घरी थांबायला सांगतोय. तर मुक्ता म्हणते की अहो असं काही नाही, मी माझ्या मनाने घरी राहिले आणि जर आदित्य इथे येण्याने तुम्ही जर एवढे खुश असाल तर तुमच्यामध्येच माझा आनंद आहे. तसंही बाहेर आपण कधीही जाऊ शकतो. मला सांगा, आदित्यला गाजरचा हलवा खूप आवडतो ना? मुक्ता सागरला म्हणते की मी आत्ता लगेच चेंज करते आणि आदित्यसाठी गाजर हलवा बनवायला घेते. आदित्य येण्यामुळे मुक्ताचा जो उत्साह असतो तो बघून सागरला खूप आनंद झालेला असतो आणि सागरचा मुक्ताबद्दल असलेला रिस्पेक्ट अजूनच वाढतो. आदित्य सावनीला म्हणतो की मम्मा, मी तुला म्हटलं होतं ना, कोणीही असलं तरी पप्पा मलाच पहिल्यांदा प्रायोरिटी देतात, मग मी जाऊ? सावनी म्हणते की आता तुला तुझ्या पप्पाने बोलवलंय तर तुला जावंच लागेल आणि आता ती आदित्यला जा म्हणून सांगते. मनामध्ये म्हणत असते की आदित्य, मला तुझा हा कॉन्फिडन्स तोडावाच लागणार आहे आणि आता तर मी असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे तुला सागरचा फक्त तिरस्कार वाटेल. इकडे मुक्ता जेव्हा बाथरूममध्ये जाते आणि आरशात स्वतःला बघते तर तिला प्रचंड मोठा धक्का बसतो, कारण तिच्या अंगावर सगळीकडे लाल कलरचे रॅशेस आलेले असतात आणि ती विचार करत असते की हे अचानक काय झालं मला. तर इकडे स्वाती मात्र तिच्या रूममध्ये बसून हसत असते आणि म्हणत असते की मुक्ता, तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस ना, माझा नवरा तिकडे मच्छरांशी लढतोय आता, त्यामुळे तूही थोडा त्रास सहन कर. मुक्ता आता येते आणि सागरला ती दाखवत असते की सागर हे बघा ना, मला कसले तरी रॅश आली आहे. सागर म्हणतो की अहो तुम्हाला कसली तरी ॲलर्जी झाली असेल. मुक्ता म्हणते की लहानपणापासून मला कुठलीच ॲलर्जी झाली नाही आहे. सागर म्हणतो की थांबा, आपण एक काम करूयात, आपण डॉक्टरकडे जाऊयात. सागर आता मुक्ताला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो आणि दरवाजा उघडतो तर आदित्य आलेला असतो. तर आदित्य सागर आणि मुक्ताला एकत्र बघतो, त्यामुळे त्याला राग येतो आणि तो सागरला विचारतो की पप्पा तुम्ही कुठे निघालात का? तेव्हा सागर म्हणतो की काय आहे ना, मुक्ताला जरा रॅशेस आले त्याच्यामुळे तिला डॉक्टरकडे नेतोय, तू जरा घरामध्ये थांब, मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातोय. आदित्य काहीही बोलत नाही, परंतु आदित्यचा पडलेला चेहरा मुक्ताने वाचलेला असतो आणि मुक्ता म्हणते की सागर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही थांबा घरी, मी जाते आणि मी आता काय लहान राहिली आहे का? फॅमिली डॉक्टरसुद्धा जवळ आहे, मी जाते, मिहिकाला घेऊन जाते. सागर म्हणतो की अहो पण मुक्ता म्हणते की काही काळजी करू नका, मी जाते म्हटलं ना तुम्हाला. सागर म्हणतो की ठीक आहे, मी मिहिरला मेसेज करून देतो, तो देखील तुमच्याकडे तिथे येईल. सागर मुक्ताची खूपच काळजी घेत असतो, त्यामुळे आदित्यला वाईट वाटत असतं. मुक्ता आता तिथून निघून गेलेली असते तर सागर आदित्यसोबत त्याचा वेळ घालवत असतो. सागर आदित्यला आधीचे फोटोज दाखवत असतो, त्याच्या लहानपणीचे फोटोज दाखवत असतो, त्यामुळे दोघेही खूप खुश असतात. आदित्यला टाईम देत असताना सागर मुक्ताला विसरत नाही, तो मुक्ताला मेसेज करतच असतो. तर आदित्य आता इकडे जेवायला बसलेला असतो, सगळेजण त्याच्याभोवती गोळा झालेले असतात. तर इंद्राने खास आदित्यसाठी चिंबोरीचं कालवण बनवलेलं असतं. आदित्य म्हणतो की वा आजी, हे सगळं तू बनवलंय? इंद्रा म्हणते की हो, मग हे सगळं तुझ्यासाठी बनवलंय आणि सोबत गाजरचा हलवा देखील बनवलाय. तर आदित्य सागरला म्हणत असतो की पप्पा तुम्ही मला भरवाल का? आणि मग सागर त्याच्या हाताने आता आदित्यला भरवत असतो. बापलेकाचं प्रेम बघून सर्वजण खूपच खुश असतात. आदित्यचं जेवण झालेलं असतं. जेवण झाल्यानंतर इंद्रा लगेचच त्याच्यासाठी गाजरचा हलवा घेऊन येते. आदित्यने गाजरचा हलवा खाल्लेला असतो. त्यानंतर सर्वजण बसलेले असतात. स्वाती लगेचच आईस्क्रीम घेऊन येते. सर्व मिळून आईस्क्रीम एन्जॉय करत असतात, परंतु सागरला मुक्ताची काळजी लागलेली असते. सागर आता मिहिरला कॉल करतो आणि मिहिरला तो विचारत असतो की काय म्हणाले डॉक्टर? मिहिरला तो विचारत असतो की आता मुक्ता कशी आहे? तेव्हा मिहिर सागरला सांगतो की ॲलर्जी झाली होती थोडी, आता मुक्ता ठीक आहे. त्यानंतर आदित्यची जाण्याची वेळ झालेली असते. सागर आदित्यचे शूजसुद्धा त्याला बांधून देत असतो. तर आदित्य म्हणत असतो की पप्पा खरंच थँक्यू, तुमच्यासोबत वेळ कसा निघून गेला ना तेच कळलं नाही. सागर म्हणतो की अरे थँक्यू का म्हणतोय, माझा सगळा वेळ तुझाच तर आहे, तू मला कधीही कॉल कर, मी तुझ्यासोबतच असेल. इंद्राने आता गाजरचा हलवासुद्धा आदित्यला पॅक करून दिलेला असतो आणि आदित्यला सोडवायला आता सर्वजण जात असतात. जेव्हा दरवाजा उघडतात त्याचवेळी मुक्ता तिथे आलेली असते. मुक्ता सागरला विचारते की तुम्ही निघालात? सागर म्हणतो की हो, परंतु तुम्ही आता बरे आहेत ना आणि डॉक्टर काय म्हटले? तर बापू विचारतात की काय झालं सुनबाईला? तेव्हा मुक्ता सांगते की काही नाही बापू, थोडीशी ॲलर्जी झाली होती. आदित्य लगेच म्हणतो की पप्पा आता निघायचं का? सागर आदित्यला घेऊन आता तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे स्वाती मात्र तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि कार्तिकचा शर्ट बघून ती रडत असते. तिला कार्तिकची आठवण येत असते. इंद्रा स्वातीच्या रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा स्वातीला ती रडताना बघते तेव्हा इंद्राला फार वाईट वाटतं आणि इंद्रा आता तिथून निघून जाते.
इकडे आदित्य सावनीला सांगत असतो की मम्मा, आज मी पप्पासोबत खूप एन्जॉय केलं आणि तुला माहिती आहे आज पप्पांनी मलाच प्रायोरिटी दिली. जेव्हा ते त्यांच्या दुसऱ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते ना, तेव्हा सुद्धा त्यांनी मलाच प्रायोरिटी दिली. सावनी म्हणते की पण तिला काय झालं होतं? तेव्हा आदित्य सांगतो की तिला हातावर कसली तरी ॲलर्जी झाली होती, परंतु पप्पाने मला प्रायोरिटी दिली. पप्पा माझ्यासाठी एवढं सगळं करायला तयार आहे, मग तू, मी, सई आणि पप्पा आपण एक फॅमिली का नाही होऊ शकत ग? सावनी आदित्यला म्हणते की बेटा, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते, झालं गेलेलं सगळं मी विसरूही शकते. आदित्य म्हणतो की खरंच मम्मा? तर सावनी म्हणते की हो बेटा, तुझं तुझ्या पप्पांवर खूप प्रेम आहे ना, मग मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. हे घर काय, मी हर्ष अंकलला सुद्धा सोडू शकते. पण मला खरं सांग की तुला खरंच असं वाटतं का की तुझे पप्पा मला ॲक्सेप्ट करतील? आदित्य म्हणतो की का नाही ऐकणार, ऐकतील ते 100%. तर सावनी म्हणते की असं असेल तर बरंच आहे. तुझ्या पप्पाला सांग की त्या मुक्ताला डिवोर्स द्यायला, मग जर त्याने मुक्ताला डिवोर्स दिला तर मग मी त्या घरात राहू शकते. इकडे इंद्रा ही मुक्ताकडे आलेली असते तेव्हा मुक्ता कॉलवर बोलत असते. मुक्ता आता लवकर फोन ठेवून देते आणि इंद्राला विचारत असते की काय झालं मम्मी, तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे का? तेव्हा इंद्रा म्हणते की हो. इंद्रा मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, आम्ही चुकलो ग, म्हणजे जावई बापूंनी तुझ्यावर वाईट नजर टाकली, तुझ्या अंगावर हात टाकला आणि आम्ही तुझी साथ दिली नाही. बाई म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं, परंतु आमचं चुकलं. मुक्ता, अगं आम्हाला माफ कर. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो सोडून द्या, जे झालं ते झालं. तेव्हा इंद्रा म्हणते की असं कसं सोडून द्यायचं, तूही मुलगी आहेस आणि मला सुद्धा स्वाती मुलगी आहे. अगं तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं कसं सोडून देऊ मी? मुक्ता म्हणते की मला कळलं नाही. इंद्रा म्हणते की मला सुद्धा मन आहे ग आणि मी स्वातीची आई आहे, ती एकटी एकटी रडत असते, मला अजिबात ते बघवत नाही. मुक्ता म्हणते की हो, मला स्वातीताईंकडे बघून खूप वाईट वाटतं. तर इंद्रा म्हणते की तुलाही वाटतं ना, मग तू एक काम कर, जावई बापूंची तू माफी माग. तू जर जावई बापूंची माफी मागितली तर पोलीस त्यांना सोडून देतील. तिचा रोज पडलेला चेहरा मला नाही बघवत ग, मी एक आई आहे ग, मला हे सगळं नाही बघवत. तुझ्या आईला सुद्धा झाला ना त्रास. मुक्ता इंद्राला म्हणते की मम्मी, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, परंतु असं मला माफी वगैरे मागायला सांगू नका. मी साधा विचार केला तरी मला ती घाणेरडी रात्र आठवते आणि मी जरी माफी मागितली तरी काय होणार आहे? ना तो माणूस बदलणार आहे, ना तो काही करणार आहे. पुन्हा जेलमधून आल्यावर पुन्हा एखाद्या गप्प बसणाऱ्या मुलीला तो छळणारच आहे. नाही, त्या व्यक्तीची मी कधीही माफी मागू शकत नाही. तो व्यक्ती आपला नात्यातला आहे म्हणून फक्त सहन करत राहा, हे मला तर नाही जमणार. इंद्रा म्हणते की सुनबाई, असं नको करू ग. तू कसं, तुझं जेव्हा लग्न मोडलं होतं तेव्हा तू एकटी पडली होतीस, तशीच माझी स्वातीही एकटी पडली आहे. अगं तिला एक मुलगी आहे, मग मला सांग की तिला नवरा नको का? सागर म्हणाला की ती एकटी राहील, परंतु अगं खरंच राहील का ग ती एकटी? मुक्ता म्हणते की माफ करा मम्मी, पण तुम्हाला खरं सांगते की त्या लहान पोरीला सुद्धा कळू दे की तिचा बाप कसा होता ते. इंद्रा म्हणते की काय मुलगी आहेस ग तू, सुनेचं कर्तव्य असतं घर जोडायचं. तुझ्या एका माफी मागण्याने आपलं घर जुळेल की तुटेल तूच विचार कर. मुक्ता म्हणते की मम्मी, अहो त्यांचं तर आयुष्य खरंच सुधारणार असतं ना, तर मी त्यांचे हात जोडून पाया पडून त्यांची माफी मागितली असती. मला त्या गोष्टीमध्ये अजिबात अपमान वाटला नसता, परंतु हे सर्व करताना ती व्यक्तीसुद्धा त्या लायकीची असायला हवी ना. तुम्हाला ही गोष्ट का दिसत नाही की तो माणूस नाही आहे चांगला? तर आपण स्वातीताईंना समजावलं पाहिजे आणि स्वाभिमानाने त्यांना जगायला शिकवलं पाहिजे. आय एम सॉरी, पण मी त्या माणसाची नाही माफी मागू शकत. इंद्राला खूप राग येतो आणि ती मुक्ताला म्हणत असते की काय ग, मी तुझ्यासोबत सरळपणे बोलायला आले, परंतु तुझ्या अंगात तर खूप मस्ती आहे ना. खरं तर हे आहे की तू माझ्या मुलीला मदतही करू शकते, पण तुला ती करायची नाही आहे. आता ही गोष्ट मी चांगलीच लक्षात ठेवेल असं म्हणून इंद्रा तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सागर मुक्ताला म्हणत असतो की या जगातले प्रत्येक सुख मला तुम्हाला द्यायचे, मला तुम्हाला कायम खुशच बघायचे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मुक्ता किचनमध्ये स्वयंपाक करत असते, तिला गरम होत असतं, त्यामुळे सागर आता छोटासा फॅन घेऊन मुक्ताजवळ उभा असतो. मुक्ता म्हणते की हो काय करताय तुम्ही, मला फार ऑड वाटतंय हे सगळं. सागर म्हणतो की काय म्हणणार आहे कोण, हेच तर म्हणतील की मी माझ्या बायकोचा फॅन झालोय. इंद्रा हे सर्व बघते आणि मोठ्याने ओरडते की सागऱ्या. तेवढ्यातच सागरच्या हातातून तो फॅन खाली पडतो. इंद्रा विचारत असते की काय चाललंय काय तुमचं? तेव्हा सागर आणि मुक्ता दोघंही हसत असतात. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.